आता बघूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिक पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपच्या श्याम बडोदे आणि दीपाली गीते यांनी घेतला अर्ज। महापौर पदासंदर्भात 6 फेब्रुवारीला चित्र स्पष्ट होणार असून नाशिकचं महापौर पद कुणाकडे जाणार याकडे लक्ष। भाजपच्या नगरसेविका नीता ठाकरे नागपूरच्या महापौर होण्याची शक्यता। नीता ठाकरेंच्या नावावर फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। तर उपमहापौरपदी संजय बालपांडे यांची वर्णी लागण्याचीही शक्यता। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू। माजी आमदार धीरज देशमुखांकडून उमेदवारांनी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली। तर आमचा उमेदवारच चालती फिरती जिल्हा परिषद असल्याचं धीरज देशमुखांनी म्हटलं। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू। तर हेमलता पाटील आणि सीमा ठाकरे यांच्यामध्ये गटनेतेपदावरून रस्सीखेच। नाशिक पालिकेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक असल्याची माहिती। 2 जानेवारीला भाजपच्या नगरसेवकांची मुंबई महापालिकेत बैठक। नगरसेवकांच्या बैठकीत गटनेता निवडला जाणार। सर्व नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण आयुक्त कार्यालयामध्ये जाणार असल्याची माहिती। मालेगाव भाजप आणि काँग्रेस एकत्र, दोघांकडून एकत्र येत भारत विकास आघाडी गटाची स्थापना। तर मालेगावात काँग्रेस आणि भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची सुद्धा शक्यता। पुण्याच्या भोरमधून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संतोष घोरपडे यांचं पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर। तर रणजित शिवतारे यांना पाठिंबा जाहीर। उतरवली कारी या गटात पाठिंबा जाहीर। रायगडच्या अलिबाग तालुक्यामध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली वाढल्या। पुण्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 3693 मतदान यंत्र, 3605 कंट्रोल युनिट केंद्रावर वापरण्यात येणार। केवळ 3 गणांमध्ये 2 मतदान केंद्रांची या ठिकाणी यंत्रणा गरज भासणार।